हाय, असं कधी झालं आहे का आपण सर्व काम सोबत करतो आणि एक काम व्यवस्थित झालं असं असं कधीच होत नाही. मी पण आज माझ्याकडनं तसंच काही झालं. चपात्या करून घेतल्या आणि भाजी पण करून घेतली आणि बाजूलाच तूप पण कडत ठेवलं होतं. तूप पण छान कडलं मस्त. तूप कडण्या कसं हे बघायचं असेल तर त्यात थोडंसं पाण्याचे थेंब टाकायचे आणि चुरचूर असा आवाज येतो आणि हे बाजूला म्हणजे समजायचं का आपलं तूप व्यवस्थित कडलं आहे आणि पिवळा कलर पण येतो छान. बघा तर मग मी माझं काम आवरलं आणि म्हटलं आता तूप पण ठेवू. खूप वेळ झाला होता पण मी थोडं गरम करून लगेचच आणि प्लॅस्टिकची चाळ होती तरी त्या प्लॅस्टिकच्या चाळणीला काहीच झालं नाही. पण बरणीला असं काही झालं आहे. खरंच धावपळीच्या कामात काही ना काही एक काम वाढतच असतं. मग माझ्याकडे कालच एक बरणी रिकामी झाली होती तुपाची, मग मी त्यातच भरून ठेवलं. मी तुपाची बरणी प्लॅस्टिकची नाही वापरत, काचेचीच असती. पण आज सासूंनी नेल्यामुळे मला ही प्लॅस्टिकची बरणी वापरावं लागली. चला तुमच्यासोबत पण असंच होतं का धावपळीमध्ये? चला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय, सी यू.